हाय हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात सर्व? होप सर्व ठीक असतील. तर आज आहे माझ्या मिनी ब्लॉगचा एपिसोड नंबर 2. आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे, कारण आज मला भरपूरशी कामं आहे. खूप बिझी आहे आज मी. तर सर्व कामं आज मी पूर्ण करून घेणार आहे. तर बाहेर जाण्यापूर्वी म्हणलं पहिलं चला स्किनवरती काहीतरी लावून घेऊया, कारण स्किन खूप ड्राय झाली होती माझी कॉम्बिनेशन स्किन आहे. तर उन्हाळ्यामध्ये ऑइली आणि थंडीमध्ये खूप ड्राय होते स्किन. तर मला कोणीतरी रेकमेंड केलं होतं हा मुलतानी फेस पॅक म्हणून. ह्याच्यामध्ये मी दही मिक्स करून जरा फेसवरती अप्लाय करून घेते आहे, कारण खूप रिॲक्शन झालं होतं फेसवरती मला. आम्ही सडनली लोकेशन चेंज केला, आम्ही दुसरीकडे रूम वगैरे घेऊन राहायला लागलो. तर वातावरणामध्ये खूप बदल पडला, त्याच्यामुळे स्किनवरती आणि हेअर्सवरती खूप रिॲक्शन झालं होतं. हेअरफॉल झाला, परत पिगमेंटेशन स्किनवरती खूप प्रॉब्लेम झाले. थोडं स्किन केअर वगैरे करून घेतलं. स्किन केअर झाल्यानंतर म्हणलं चला फेस पॅक सुकूसपर्यंत आपण कामं करून घेऊया. फेस पॅक ड्राय झाल्यानंतर फटाफट मी फेस वॉश करून घेतलं होतं. तर फेस वॉश केल्यानंतर जरा चेहरा छान वाटत होता, कारण ड्रायनेस जी डलनेस होती, पूर्ण डलनेस माझी कमी झाली होती फेस, आणि खूप छान असा ग्लो मिळाला होता मला पाहिजे तसा. तर फटाफट रेडी होऊन मी निघाले घाटकोपरला गेल्यानंतर ट्रेनला खूप जास्त गर्दी होती, म्हणून मला ते क्लिप्स घेता आले नाही. बट ठीक आहे, कोई बात नाही. तर खूप गर्दी होती ट्रेनला, म्हणून आम्ही जरा स्टेशनवरती बऱ्याच 2-3 ट्रेन जाऊन दिल्या. बट काय गर्दी काही कमीच नाही झाली. तर अनफॉर्च्युनेटली आम्ही एखाद्या ट्रेनमध्ये घुसलोच. मला जायचं होतं घाटकोपरला, क्रीमचे कुरिअर पार्सल करायचे होते त्याच्यामुळं. तर मम्मी आणि मी आम्ही दोघीही जणी निघालो. सकाळी जो फेस पॅक अप्लाय केला होता फेसवरती, तो खूप छान वाटत होता. फेस माझा खूप ग्लोई वाटत होता, खूप ग्लो करत होता फेस. आणि तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. दही ॲड करून हा मुलतानी मातीचा फेस पॅक नक्कीच ट्राय करा, कारण ग्लो खूप जास्त देतो आणि खूप छान वाटतं. चेहऱ्यावर मेकअप करायची गरज नाही लागत. एक वेगळाच टेक्स्चर आणि वेगळाच छान ग्लो येतो स्किनवरती. तर बराच वेळ थांबल्यानंतर फायनली आम्ही एका ट्रेनमध्ये बसलो आणि जागा पण मिळाली आम्हाला. तर अशी गर्दी होती, या ट्रेनला गर्दी खूप कमी होती, त्याच्यामुळं काही एवढं वाटलं नाही. तर आम्ही बसलो आणि फायनली आम्ही पोचलो होतो घाटकोपरला पोचल्याबरोबर पहिलं माझं जे काम होतं मी ते करून घेतलं. फटाफट आम्ही गेलो कुरिअर ऑफिसला. माझे जे पार्सल होते कुरिअर ऑफिसमध्ये मी पार्सल कुरिअर केले. थोडीशी शॉपिंग केली, कारण माझा बड्डे येत आहे. शॉपिंग करून झाल्यानंतर आम्ही लगेच निघालो, कारण ट्रेनला खूप गर्दी होते. 6च्या नंतर ट्रेनमध्ये चढायलासुद्धा जागा नाही होत. सो आम्ही फटाफट निघालो. गर्दी असल्यामुळे मला क्लिप्स घेता आले नाही बाकीचे. घरी पोचल्यानंतर आज आमच्या भावाचा होता बड्डे, बट अनफॉर्च्युनेटली केक शॉप सर्व बंद होते, म्हणून आम्हाला केक वगैरे घेऊन सेलिब्रेट करता आला नाही बड्डे. आम्ही 10 रुपयाची डेअरी मिल्क घेऊन आम्ही भाऊला असं विश केलं. आणि असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला माझा मिनी डेली व्लॉग? व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि असेच नवीन व्लॉग्स बघण्यासाठी कमेंट करा. थँक्यू.